अजितदादांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीला DGCAनं एक दणका दिलाय। VSR-च्या लिअरजेट विमानांच्या उड्डाणासाठी आता बंदी घालण्यात आली आहे आणि विमानाच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्याचा अहवाल दिलेला आहे। 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणाला बंदी घातली आहे। त्रुटी दूर होईपर्यंत या विमानांना आता उड्डाण करता येणार नाहीये। तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCAनं VSR कंपनीला हा मोठा दणका दिलेला आहे। कंपनीच्या 4 लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना आता ही बंदी घालण्यात आली आहे आणि अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानाचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं। त्यामुळे या सगळ्या उणिवा आढळलेल्या आहेत। या सर्व विमानांचं आता उड्डाण रद्द करण्याचा निर्णय हा DGCAनं घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार लिअरजेट 40/45 या मॉडेलच्या 4 विमानांना उड्डाण करण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे आणि या विमानांमध्ये उणिवा आढळलेल्या आहेत DGCAकडून। त्यामुळे ही विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। तर यापूर्वी रोहित पवार यांनी लिअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या। त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे। या विमानांचं उत्पादन अमेरिकेमध्ये होतं आणि ही विमानं अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेलेली होती। त्यानंतर ती भारतात आणली होती असं रोहित पवार यांनी सांगितलं होतं। तर याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात। सीमा, DGCAनं निश्चितच हा एक खूप मोठा दणका VSRला दिलेला आहे। भारतामध्ये जी 4 लिअरजेट विमानं अजून वापरली जातात यामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे आता या विमानांवर बंदी घालण्यात आलेली आहे। रोहित पवारांनी हा मुद्दा समोर आणलेला होता, त्यानंतर या सगळी पुढची कार्यवाही होतीये। काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, अपघाती निधनानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये विचारले जात होते। सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियावरती एक चर्चा केलेली होती की नक्की हा घात आहे की अपघात आहेत, नक्की या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच काही दिवसानंतर म्हणजे अपघाताच्या 13 दिवसानंतरच रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या विमानामध्ये कशा पद्धतीने तांत्रिक बिघाड होती या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठे जे खुलासे आहेत ते केलेले होते। त्यानंतर विमानाचं ऑडिट करण्यात आलं। जे विमान सध्या VSR कडनं उडवले जात आहेत त्या विमानाचं ऑडिट करण्यात आलं आणि मोठी कारवाई सध्या DGCA कडनं करण्यात आलेली आहे। काल लेअरजेट 40 आणि 45च्या मॉडेलच्या 4 विमानाच्या उड्डाणावरती बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। रोहित पवार यांनी तर असं म्हटलं की आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भात अजूनही अनेक जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत। त्या संदर्भातली कारवाई होणं अपेक्षित आहे। रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते। आता VSR कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणावरती बंदी तर घातलेलीच आहे, मात्र कारवाई कोणावरती केली आहे का, कोणाला अटक केली आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या अजूनही अनुत्तरित आहेत आणि यावरती रोहित पवार काही वेळात बोलतीलच। जेव्हा DGCA कडनं ही मोठी कारवाई करण्यात आली, त्यांच्याकडनं एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे। जोपर्यंत VSR कंपनीच्या विमानांना एअरवर्थिनेस प्रमाणपत्र दिलं जात नाही, जोपर्यंत सगळ्या नियमांचं त्यांच्याकडनं पालन होत नाही, तोपर्यंत ही जी बंदी घालण्यात आलेली आहे ती बंदी उठवली जाणार नाही, अशा प्रकारचं प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढे कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारवाई सध्या वेगाने सुरू झाल्याचं सध्या तरी दिसतंय। निश्चित सीमा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये आता रोहित पवार या संदर्भात काही बोलतात का, माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात की, आपल्याला पाहायचं जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।